सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स, हायवेवर स्वतःचं हॉटेल आणि नवऱ्यासोबत व्हायरल होणाऱ्या रील्स आणि त्या रील्समध्ये रोहिणीचा सतत हसता चेहरा. रील्स आणि रील्स मधलं कंटेंट पाहताना रील्स पाहणाऱ्याला बाहेरून सगळं परफेक्ट दिसत होतं. पण 26 मेच्या दुपारी याच हॉटेलच्या किचनमध्ये रील स्टार रोहिणी पाराध्यने गळफास घेऊन स्वतःला संपवलं. ज्या चुलीवर तिनं हजारो माणसांसाठी जेवण बनवलं, ज्या किचनमध्ये आतापर्यंत हजारो रील्स बनल्या, त्याच किचनमध्ये तिने आपलं आयुष्य संपवलं. सोलापूर जिल्ह्याला हादरून सोडणारा या घटनेमागे नक्की काय कारण होतं? यश, प्रसिद्धी आणि व्यवसायाच्या झगमगाट्या मागे असे काय खडे लपले होते की रोहिणीला स्वतःचा जीव द्यावा लागला? सविस्तर पाहू या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी पंकज आणि तुम्ही पाहताय कसं काय. सोलापूर जिल्ह्यातल्या मंगळवेढा तालुक्यात ब्रह्मपुरी नावाचं एक छोटंसं गाव आहे. या गावातला निलेश पाराध्य हा तरुण स्थानिक पत्रकार म्हणून काम करायचा. परिसरातल्या बातम्या सोशल मीडियावर टाकणं, समाजकार्य करणं हे त्याचं रोजचं जगणं होतं. साधारण 4-5 वर्षापूर्वी त्यानं याच गावातल्या रोहिणीशी इंटरकास्ट लव्ह मॅरेज केलं होतं. दोघेही पुण्यात गेले. तिथं त्यांनी आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला. तिथं निलेश आणि रोहिणी रील्स, ब्लॉग्स बनवायचे आणि सोशल मीडियावर टाकायचे. त्यात नवरा बायकोची भांडणं, खोड्या, घरगुती कंटेंट असायचा. सोलापूरच्या ग्रामीण बोलीभाषेत साध्या पद्धतीने केलेले हे व्हिडिओ लोकांना आवडायचे. त्यामुळे लाखो व्ह्यूज मिळायला लागले. युट्यूबवर सिल्वर बटन आलं. रील स्टार म्हणून जिल्ह्यात ओळख तयार झाली. निलेश आणि रोहिणीनं ठरवलं की आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा. ऑगस्ट 2025 मध्ये सोलापूर मंगळवेढा हायवेवर त्यांनी हॉटेल ग्रामपंचायत सुरू केलं. रोहिणी किचनची सगळी जबाबदारी सांभाळायची. स्वयंपाकापासून ते हॉटेलमधल्या रील्स पर्यंत सगळ्यात ती पुढे होती. हॉटेलमध्ये बनणाऱ्या जेवणाचे व्हिडिओ व्हायरल झाले. ग्राहक फक्त सोलापूरमधूनच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही यायला लागले. मोठे मोठे राजकारणीही हॉटेल ग्रामपंचायतमध्ये जेवायला येऊ लागले. निलेशने समाजकार्यही सोडलं नव्हतं. 2024 आणि 25 मध्ये त्यांनी परिसरातल्या गरजू जोड्यांची लग्न लावून दिली. या कामातही रोहिणी खांद्याला खांदा लावून उभी राहिली. बघता बघता हॉटेल इतकं लोकप्रिय झालं की निलेश आणि रोहिणीनं मंगळवेढा तालुक्यातच आणखी 2 नव्या शाखा सुरू केल्या. एकीकडे सोशल मीडियाची प्रसिद्धी, दुसरीकडे 3 ठिकाणचा व्यवसाय. पण या विस्ताराबरोबरच येणारे ताणही वाढत होते. 3 ब्रँडचे मॅनेजमेंट, स्टाफ, कच्चा माल, हिशोब या सगळ्याचा ताण दोघांवरही पडू लागला होता. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद होत होता. पण हे वाद एवढे गंभीर असतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. 26 मेच्या 2 दिवसाआधीच निलेशने एक व्हिडिओ अपलोड केला होता. त्यात रोहिणी अगदी आनंदात दिसत होती. कोणालाही काही वाटलं नाही. 26 मेला दुपारचे सुमारे 2 वाजले होते. हॉटेल ग्रामपंचायत मधले नेहमीप्रमाणे दोघे काम करत होते. तेवढ्यात कुठल्या तरी कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. थोडी बाचाबाची झाली. रोहिणी रागाने किचन मध्ये निघून गेली. निलेशला वाटलं ती थोड्या वेळानं शांत होईल. तो बाहेर मोबाईल पाहत बसला. पण बराच वेळ झाला तरी आतून काहीच आवाज नाही आला. रोहिणी बाहेर आली नाही. तेव्हा त्याला काळजी वाटली. तो किचनकडे गेला. दरवाजा आतून बंद होता. त्याने हाका मारल्या. कोणताच प्रतिसाद आला नाही. घाबरलेल्या निलेशने खिडकीतून आत डोकावून पाहिलं आणि त्याला जे दिसलं ते पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. रोहिणी किचन मधल्या पत्राच्या अंगणाला ओढणीने गळफास घेऊन लटकली होती. निलेश ओरडत आजूबाजूच्या लोकांना बोलवलं. सगळ्यांनी दरवाजा तोडला. रोहिणीला खाली उतरवलं. तातडीने अकलूजच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं. पण डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. रील स्टार रोहिणी पराध्ये आता या जगात नव्हती. बातमी पसरताच हॉटेल ग्रामपंचायत समोर मोठी गर्दी जमली. संध्याकाळी रोहिणीच्या मृत्यूदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आला. रोहिणीचे सासरे विशाल पाराध्ये यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, तिनं असं का केलं हेच कळत नाही. हॉटेल चांगलं चालत होतं. संसारी सुखाचा होता. तिनं आम्हाला असं सोडून जाण्याचं काहीच कारण नव्हतं. मंगळवेढा पोलीस स्टेशनने निरीक्षण दत्तात्रेय बोरीगेट्टे यांनी सांगितलं की निलेश पाराध्ये यांनी पोलीस स्टेशनला येऊन खबर दिली. त्याने कबुलीत अज्ञात कारण असा उल्लेख केला आहे. सध्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून प्राथमिक तपास कौटुंबिक वादाचा संशय व्यक्त केला जातोय. पोलिसांनी सांगितलं की तपास सर्व बाजूंनी सुरू आहे. कामाचा ताण, कौटुंबिक भांडणे किंवा खासगी कारण यापैकी नक्की काय कारण होतं हे तपासात स्पष्ट होईल. दरम्यान एक महत्वाची गोष्ट समोर आली. रोहिणीचा निलेश सोबतचा हा दुसरा विवाह होता. या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये काही वेगळ्या स्वरूपाचे मतभेद होते का याचाही पोलीस शोध घेत आहेत. रोहिणीच्या माहेरच्यांनी मात्र अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. रोहिणी पाराध्यची गोष्ट मनाला हिरावून सोडते. एक तरुणी जिने स्वतःच्या हिमतीवर सोशल मीडियावर नाव कमवलं, हायवेवर हॉटेल उभं केलं, जिल्ह्यात ओळख मिळवली, तिने अखेर त्याच हॉटेलच्या किचनमध्ये गळफास
का लावून घेतला? बाहेरून परफेक्ट दिसणाऱ्या आयुष्यातून खरंच परफेक्ट असतं का हे आपल्याला कधी कळत नाही. रील्सवर हसणारी रोहिणी कोणत्या दुःखात होती हे आता कधीच सांगता येणार नाही. आपल्या आजूबाजूचे लोक ठीक आहेत का, ते मनातून खंगत तर नाहीत ना, हे विचारायला वेळ काढ. कधी कधी एक साधी विचारपूस एखाद्याचं आयुष्य बदलू शकते किंवा वाचू शकते. या प्रकरणाबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पाहत राहा फक्त कसं काय.